आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वेच्या रुळाखाली 3 माणसं याच्यामध्ये। बायको सोडून गेली म्हणून तरुण रेल्वेच्या रुळावर झोपला, मात्र राहुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे या तरुणाचे प्राण वाचलेत। रेल्वे रुळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न रोखल्याप्रकरणी पोलीस प्रमोद ढाकणे आणि सचिन ताजने यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। कर्तव्यदक्ष आणि तत्पर पोलिसांनी योग्य वेळी दाखवलेली सजगता एका तरुणाचे प्राण वाचवणारी ठरली। राहुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आत्महत्या करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या तरुणाला वेळेत थांबवत मोठा अनर्थ टाळलाय। 4 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5च्या सुमारास राहुरी पोलिसांना 112 क्रमांकावर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मोबाईलवर विराज ढसाळ पाटील राहणार तांदुळवाडी यांचा फोन आला। त्यांनी सांगितलं की एक व्यक्ती राहुरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी मोटारसायकल लावून आत्महत्या करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती त्याला त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया स्टेटसवरून मिळाली आहे। ही माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे आणि सचिन ताजने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तर या व्यक्तीचं नाव महेंद्र देविदास कोळशे राहणार भेरडापूर तालुका श्रीरामपूर असं होतं। तो रेल्वे रुळावर आडवा झोपलेला असताना पोलिसांनी त्याला तात्काळ बाजूला घेत आत्महत्येपासून परावृत्त केलंय। बायको सोडून गेल्यामुळं या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं असं त्यानं सांगितलंय। या धाडसी आणि मानवतेच्या कार्याबद्दल राहुरी पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। सदर घटनेबद्दल पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचबरे आणि डीवायएसपी जयदत्त भवर यांनी राहुरी पोलिसांचं अभिनंदन केलंय। स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनीही पोलीस सचिन ताजने आणि प्रमोद ढाकणे या पोलीस अंमलदारांचे मनपूर्वक आभार मानलेत। तर राहुरी पोलिसांच्या तत्परतेमुळे एक जीव वाचलाय अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली गेली आहे। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।